चला नमस्कार. पोलीस पाटील भरतीच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट. पोलीस पाटीलला महत्त्वाचे जे काही संभाव्य क्वेश्चन येणार आहेत, 80 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार आपली बॅच सुरू झालेली आहे. पोलीस पाटील भरती बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला संपूर्ण सराव प्रश्न सुद्धा घेतले जाणार आहेत, नोट्स दिली जाणार आहे, प्रश्नपत्रिका दिले जाणार आहेत आणि चालू घडामोडी जानेवारी पासून ते जुलै पर्यंत सगळ्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. तर बघा, पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये आपली बॅच सुरू झाली. 990 रुपये फक्त फीस आहे. तुमची लेखी 80 प्रश्नाची प्लस तुमची मुलाखत सुद्धा तयारी या 990 रुपयामध्येच करून घेतली जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न विचारतात, चालू घडामोडीचे 20 प्रश्न विचारतात, गणित आणि बुद्धिमत्ता मिळून 20 प्रश्न आणि जालना जिल्ह्याचे 20 प्रश्न असे टोटल तुमचे 80 मार्काची लेखी विचारतात आणि 20 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू अशी 100 मार्काची तुमची पूर्णपणे परिपूर्ण तयारी करून देणारे आपली बॅच सुरू झाली. जॉईन करायची असेल बॅच तर आपला नंबर दिलेला या नंबरला व्हॉट्सअपला तुम्हाला हाय करायचंय. नंबर इथे देतोय बघा. काय करायचं, व्हॉट्सअपला हाय करायचंय. 95 52 62 95 63 हा नंबर आहे. आता इथं थोडासा कार्यक्रम चालू आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा वेगळा स्पीकरचा आवाज येत असेल, हरकत नाहीये. माझा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत क्लिअर येईल थोडं. ठीक आहे. तर 95 52 62 95 63 हा माझा नंबर आहे. तुम्हाला पोलीस पाटीलची बॅच लावायची असेल तर या नंबरला हाय पाठवायचं. ठीक आहे. आणि पोलीस पाटील भरती व्हॉट्सअपला. आता बघा, पहिला क्वेश्चन तुम्ही जर पाहिला असेल तर बघा, पहिला क्वेश्चन काय, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो. पोलीस पाटील, तुम्ही ह्या पोलीस पाटलाची तयारी करतायत आणि तुम्हाला हेच माहित नाही की पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतंय, तर लक्षात ठेवा, पोलीस पाटलाची नेमणूक तहसीलदार करतो का, पोलीस अधीक्षक म्हणजे एसपी, पोलीस अधीक्षक म्हणजे एसपी करतो का, जिल्हाधिकारी करतो की पालकमंत्री करतो, तर पोलीस पाटील याची नेमणूक करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. कुणाला आहे, जिल्हाधिकारी पोलीस पाटलाची नेमणूक करतात. मग तुम्हाला पोलीस पाटलाची नेमणूकसाठी वय माहित असलं पाहिजे, किती वय पोलीस पाटलाची पात्रता आहे हे सुद्धा माहित असावं, पोलीस पाटलाच्या जबाबदाऱ्या ते सुद्धा माहित असावं. हे सगळं तुम्हाला नोट्स मध्ये मिळणार आहे, काळजी करायची आवश्यकता नाही. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतायत, तर जिल्हाधिकारी हा पोलीस पाटलाची नेमणूक करतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, गोदावरी नदीचा उगम कुठे होतोय. अशा प्रकारे हे जे तुम्हाला क्वेश्चन घेतले सेम याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहेत. सामान्य ज्ञानचे, सामान्य ज्ञान ज्याला आपण जीके म्हणतो, ज्याला आपण जीएस म्हणतो, हे तुम्हाला 20 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत, 20 क्वेश्चन आहेत. आणि चालू घडामोडीचे वेगळे 20 क्वेश्चन आहेत. लक्षात ठेवा, गोदावरी नदीचा उगम कुठे होतोय हा प्रश्न तुम्हाला, भीमाशंकर इथं होतोय, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर की सातारा, तर गोदावरीचा नगर जो काय उगम आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये, कुठं, नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरीचा उगम होतोय. पण कुठं, तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरीचा नदीचा उगम होतोय. त्र्यंबकेश्वर त्याचं उत्तर आहे. त्यानंतर भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत, तर रामनाथ कोविंद आहेत, प्रणव मुखर्जी आहेत, द्रौपदी मुर्मू आहेत की व्यंकय्या नायडू आहेत. तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती आणि कितवे, तर 15वे राष्ट्रपती भारताचे, 15वे राष्ट्रपती भारताचे कोण आहेत, तर पहिले आदिवासी राष्ट्रपती, पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती. ठीक आहे. या अगोदर महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न जर विचारला की पहिल्या महिला राष्ट्रपती कोण, तर प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. परंतु पहिल्या आदिवासी राष्ट्रपती तर कोण आहे, द्रौपदी मुर्मू, पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती. तर सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत, द्रौपदी मुर्मू. तर तुम्हाला तसा प्रश्न देता विचारतील की पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहेत, तर ह्याच आहे द्रौपदी मुर्मू. पुढचा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत. आणि दुसरा याला फिरून तुम्हाला प्रश्न विचारतील की महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषद म्हणजे झडपी, एकूण किती झडपी आहे किंवा एकूण किती जिल्हा परिषद आहेत हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील. एकूण किती जिल्हा परिषद आहेत बघा, किती झडपी, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत, तर टोटल 36 जिल्हे आहेत. मग तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारतील ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना, आता महाराष्ट्राची स्थापना तुम्हाला विचारली कधी झाली, तर 1 मे, लक्षात ठेवा 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते, तर त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. किती होते, 26 जिल्हे होते आणि 4 प्रशासकीय विभाग होते. किती, तर 4 प्रशासकीय विभाग होते. यावर प्रश्न तुम्हाला व्हिडिओ टाकलेत मी भूगोलाचे, बघून घ्या. ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापना झाला 1 मे 1960 ला, त्यावेळेस 4 प्रशासकीय विभाग होते आणि टोटल 26 जिल्हे होते
आणि आता किती आहे तर 36 जिल्हे, म्हणजे 10 जिल्हे वाढलेले आहेत. कुठले आहेत ते पण दिलेले आहे, मी समोर सगळं दिलंय. ठीक आहे, व्हिडिओ बघत राहा, काळजी करू नका. नोट्स देतोय त्या नोट्स मध्ये सुद्धा हे असणार. आणि महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर 36 आहेत. मग महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? जिल्हे 36 आहेत, मग 36 जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहे. 34 किती 34 जिल्हा परिषद आहेत. मग कुठले 2 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही? तर बघा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर एक आणि दुसरं मुंबई उपनगर, हे जे 2 जिल्हे आहेत, मुंबई शहर आणि उपनगर, या मुंबई शहरला आणि उपनगरला काय जिल्हा परिषदा नाहीत. म्हणून महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 34 जिल्हा परिषद आहेत. यावर प्रश्न तुम्हाला विचारतील, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं बघा, जालना जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतोय? सध्या प्रशासकीय विभाग किती आहे? किती आहेत प्रादेशिक विभाग, प्रशासकीय विभाग? ते तुम्हाला दिलेलं आहे डिटेलमध्ये. भूगोलाचं व्यवस्थित चांगल्या प्रकारे लेक्चर करा. आता जालना जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो हा प्रश्न. जालना जिल्हा तर कुठला? पुण्यामध्ये येतोय, नाशिकमध्ये येतोय, नागपूरमध्ये येतो. तर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये जालना जिल्हा येतो. आणि टोटल छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये बघा, या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत? तर टोटल 8 जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात टोटल 8 जिल्हे, सगळेचे सगळे मराठवाड्यात जेवढे जिल्हे 8 आहेत हे सगळे 8चे 8 जिल्हे या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये येतो. तसंच जालना जिल्हा सुद्धा या छत्रपती संभाजीनगर विभागात. आता कोणकोणते जिल्हे येतात या छत्रपती संभाजी विभागात? बघा, आपलं हे जालना दिलाय, जालना नंबर 1. ठीक आहे, नंबर 2 बीड देऊया, नंबर 3 हिंगोली, 4 लातूर, 5 परभणी, 6 नांदेड. कोणता राहिला? जालना झाला, बीड झाला, हिंगोली झाला, लातूर झाला, नांदेड झाला, परभणी झाला. 6. 2 राहिले. कोणकोणते राहिले? 2 बघा, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर सुद्धा धरावं लागेल. 7वा छत्रपती संभाजीनगर. आणि 1 8वा राहिला तुमचा. 8वा दिला उस्मानाबाद, ज्याचं नाव आता पहिला उस्मानाबाद, त्याचं नाव आता धाराशिव झालेलं आहे. काय झालेलं आहे? धाराशिव. छत्रपती संभाजीनगर विभागात टोटल 8 जिल्हे येतात. तर हे 8 जिल्हे जालना, बीड, हिंगोली, लातूर, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव, हे एकूण 8 जिल्हे लक्षात ठेवायचे. तुम्हाला विचारतील छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग कुठला जिल्हा येतोय खालीलपैकी, असाच प्रश्न तुम्हाला सेम विचार. पुढचा, पानिपतचं तिसरं युद्ध कुठल्या वर्षी झालेलं आहे? बघा, पानिपतचं जे काही तिसरं युद्ध आहे ते कुठल्या वर्षी झाले असा तुम्हाला प्रश्न आहे. मग तुम्हाला पानिपतचे जे काही युद्ध आहेत हे तिन्ही युद्ध माहित असणं गरजेचं आहे. पानिपतचं जे युद्ध आहे, हा बघा घेतोय मी पानिपत. बघा इथं 1 सेकंड. पानिपतचे तिन्ही युद्ध कधी झालेले आहेत? आता तुम्हाला इथं तिसरं युद्ध विचारलंय, पण तुम्हाला पहिलं माहित पाहिजे, दुसरं माहित पाहिजे आणि तिसरं सुद्धा. तिसरं आपलं मराठ्याचं, जिथं पानिपत झाला आपण म्हणतो ते आपलं मराठ्याचं तिसरं युद्ध आहे. तर बघा, पहिलं जे 1526चं, 1500 पहिले दिले 1526, 1556 आणि मग 1761, हे पहिलं पानिपतचं युद्ध. पहिलं पानिपतचं युद्ध कधी झालं? 1526. दुसरं 1556 आणि तिसरं अमोशा अब्दालीन मराठ्यामध्ये झालेला आहे. तिसरंच तिथं आपलं पानिपत झालेलं म्हणतात ना, पानिपत. आणि मराठे हारले कशामुळं? फक्त त्यांना जे का अन्न आहे त्याचा पुरवठाच केला नाही, त्यांचे रसदच मारले गेले. मग नुसतं उपाशी पोटी मराठे किती लढणार, म्हणून मराठ्याने युद्ध हारले फक्त एका चुकीमुळं. ठीक आहे, तर मग पानिपतचे पहिलं युद्ध पानिपतचं 1526 मध्ये झालेलं आहे. दुसरं पानिपतचं युद्ध 1556 मध्ये झालेलं आहे आणि तिसरं पानिपतचं युद्ध 1761 ला झालेलं आहे. आणि 1757चं प्लासीची लढाई आहे. 1757 प्लासीची लढाई. कशाची आहे? प्लासीची लढाई 1757ची आहे. लक्षात ठेवा, तिन्ही युद्ध लक्षात ठेवा, पहिलं, दुसरं आणि तिसरं पानिपतचं. यावर तुम्हाला प्रश्न येणारच आहे, काही शंका नाहीये. पुढचं आपली बॅच पुन्हा एकदा प्रमोशन करूया. तुम्हाला जॉईन करायचे असेल तर बॅच जॉईन करा. तुमचे कुणी असतील गावातले सहकारी, पाहुणे रावणे सगळ्यांपर्यंत आपला नंबर सुद्धा शेअर करून द्या. ही बॅच आहे आपल्या व्हॉट्सअपला, नंबर सुद्धा तुमच्याकडे आहे. तरी पण एकदा नंबर इथे देतो, लक्षात ठेवा. हा नंबर आहे 95
52629563 याला व्हॉट्सअपला हाय पाठवा बॅच जर पोलीस पाटीलची जॉईन करायची असेल तर. भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखतात? भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखलं जातं असा तुम्हाला प्रश्न आहे त्या ठिकाणी. तर कोण आहे भारताचे लोह पुरुष? महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल. तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष म्हणतात. भारतामध्ये अनेक संस्थान होते त्यावेळेस आणि त्या सगळ्या संस्थांनी एकत्र भारतात केले म्हणून त्यांना लोह पुरुष म्हणतात, पोलादी पुरुष म्हणतात. कोणाला? तर सरदार वल्लभभाई पटेल. आणि सरदार ही सुद्धा पदवी त्यांना शेतकऱ्यांनीच दिलेली आहे. ओके. पुढचं, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठीक आहे, शिवनेरी किल्ला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सुद्धा शिवनेरी किल्ल्यावरच झालेला आहे. ते शिवनेरी किल्ला हा कुठल्या जिल्ह्यात? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्हाला प्रश्न 1 ते 2 प्रश्न नक्की विचारतील, ते सुद्धा तुम्हाला पुस्तकासह सगळ्या नोट्ससह मिळतील, काळजी करू नका. शिवनेरी किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात आहे का? सातारा जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यात आहे? तर शिवनेरी हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुण्यातला पुरंदर जो तालुका आहे, ठीक आहे, पुण्यातील जुन्नर तालुक्यामध्ये हा शिवनेरी किल्ला. कुठला? तर जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे. लक्षात ठेवा, जिल्हा लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं पुणे जिल्ह्यात हा किल्ला. मग तुम्हाला दुसरा किल्ला देतील, ठीक आहे, अजिंक्यतारा किल्ला कुठला आहे, वेगवेगळे किल्ले देतील, तर हा किल्ला कुठला आहे असं तुम्हाला विचारतील. नोट्स मध्ये दिले ते वाचून घ्या. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठला आहे? बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठलं आहे हा प्रश्न तुम्हाला विचार. हरिश्चंद्रगड, तोरणा, कळसुबाई की साल्ले? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं 1646 सेंटीमीटर, सॉरी 1600 मीटर, 1646 मीटर या 1646 मीटर उंची आहे. म्हणजे 1446 मीटर या कळसुबाई शिखराची उंची आहे. आणि हे महाराष्ट्राचं सगळ्यात उंच शिखर आहे कळसुबाई. आणि हे कुठं आहे कळसुबाई? तर नगर, आता त्याचं अहिल्यानगर नाव झालंय, तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे कळसुबाई. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधला तालुका अकोले नावाचा तालुका आहे. अकोले, अकोला जिल्हा आहे बरं का. आणि अकोले तालुका आहे, अकोले. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुका आहे. अकोले तालुक्यामध्ये कळसुबाई शिखर आहे. ज्या कळसुबाई शिखराची महाराष्ट्र सगळ्यात उंच शिखर आहे, त्याची उंची ही 1646 मीटर आहे. किती आहे? 1646 मीटर. हा आकडा लक्षात ठेवा, कारण या आकड्यावर तुम्हाला प्रश्न आहे की कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर 1646 मीटर या कळसुबाई शिखराची उंची आहे. महात्मा गांधींना ही पदवी कोणती? बघा, महात्मा काय पदवी आहे? महात्मा ही गांधीजींना पदवी कोणी दिलेली आहे? लोकमान्य टिळकांनी गांधीजींना पदवी दिली का? सुभाषचंद्र बोस यांनी पदवी दिलेली आहे का? रवींद्रनाथ टागोर यांनी दिली की सरदार पटेल यांनी दिलेली आहे? तर बघा, रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधींना महात्मा ही पदवी दिलेली आहे. महात्मा ही पदवी कोणी दिली? तर रवींद्रनाथ टागोरने दिली. आणि सुभाषचंद्र बोसनी काय दिलेलं आहे? पितामहा. पितामहा. गांधीजींना पितामहा सुभाषचंद्र बोसने म्हटलेलं आहे. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा ही पदवी दिलेली, लक्षात ठेवायचे दोन्ही पण. अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळ लेणी आहे. यावर प्रश्न तुम्हाला, लेण्याचं वैशिष्ट्य सुद्धा तुम्हाला, ठीक आहे. तर अजिंठा वेरूळ लेणी ही कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे, ज्याचा अगोदर औरंगाबाद नाव होतं. पुढचं, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कुठला आहे? यावर तुम्हाला प्रश्न येणार. क्षुल्लक प्रश्न वाटत असले तरी प्रश्न विचारतात. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कुठला आहे? वाघ, सिंह, शेकरू. कुठला आहे? तर शेकरू. ही खार आहे, छोटी खार जी असते ना, त्या टाईप मध्ये शेकरू नावाचा हा प्राणी आहे. महाराष्ट्राचा तो राज्य प्राणी आहे शेकरू. त्यानंतर जालना जिल्हा कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? जालन्यात असं कुठलं पीक आहे त्या पिकासाठी जालना जिल्हा प्रसिद्ध आहे? द्राक्ष, संत्री, कापूस, मोसंबी. ठीक आहे. द्राक्षासाठी नाशिक, द्राक्षासाठी काय? नाशिक प्रसिद्ध आहे. नाशिक द्राक्षासाठी आहे. संत्रीसाठी नागपूर प्रसिद्ध आहे. कापसासाठी यवतमाळ प्रसिद्ध आहे. कापसाचं कोठार यवतमाळ बनतात. ठीक आहे. आणि मोसंबीसाठी जालना जिल्हा प्रसिद्ध आहे. मोसंबीसाठी काय? जालना जिल्हा हा मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे. लक्षामध्ये एवढं ठेवा. ठीक आहे, कारण जालना जिल्ह्यावर प्रश्न विचारतील. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? माहिती आहे, मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? कुठला?
ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणी लिहिला? ग्रामगीता हा ग्रंथ हा कोणी लिहिला आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिलेली आहे. अमृत अनुभव लिहिलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांची गाथा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. ग्रामगीता कुणी लिहिली आहे? ग्रामगीता ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिली. लक्षात ठेवा, महत्वाचे. आणि गीता रहस्य जर तुम्हाला विचारलं, काय गीता रहस्य, गीता रहस्य हे कोणी लिहिलेलं आहे? तर लोकमान्य टिळकांनी लिहिलं आहे. कोणी? लोकमान्य टिळक याने गीता रहस्य लिहिलेला. मग ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिले, गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी लिहिलेला. आणि या लोकमान्य टिळकाचे 2 वृत्तपत्र आहे. एक वृत्तपत्र कुठलं? मराठा हे वृत्तपत्र होतं, हे इंग्रजी भाषेतलं होतं. कुठली भाषा? इंग्लिश भाषा. इथं लिहितो मी. मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतलं होतं आणि केशरी हे वृत्तपत्र मराठी भाषेत होतं. केशरी मराठी भाषेत आणि मराठा इंग्रजीत. तर मराठाचे संपादक लोकमान्य टिळक होते, केशरीचे संपादक गोपाल गणेश आगरकर होते. आणि मग आगरकरांने यांच्यात वादविवाद झाले टिळकामध्ये आणि आगरकरांमध्ये. आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा. मग आगरकर इथून बाहेर पडले आणि आगरकरांनी त्यांचं दुसरं सुधारक नावाचं वृत्तपत्र काढलं. मग तुम्हाला याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतील की सुधारक हे जे वृत्तपत्र आहे तर हे कुणाचं आहे? तर गोपाल गणेश आगरकर, गोपाल गणेश आगरकर यांचं आहे. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे? महाराष्ट्राची स्थापना कधीची आहे? 1 मे 1960. मग महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे? यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार. तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. लक्षात ठेवा, पहिले. आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते आहेत वसंतराव नाईक. सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खालीपैकी कोण आहेत? तर वसंतराव नाईक. लक्षात ठेवा, हे सगळ्यात जास्त वेळ म्हणजे जास्त कालावधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होतं? बघा, भारतीय राज्यघटनेचं जे कलम आहे, कुठलं कलम? 370 जे हटवलेलं आहे. ठीक आहे, कलम 370 हे कोणत्या राज्याशी संबंधित होतं? ते कुठलं? जम्मू आणि काश्मीर या राज्याशी ते संबंधित होतं. आणि आता जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झालाय आणि लडाख असे 2 केंद्रशासित. बघा, जम्मू काश्मीर हे कलम 370 मुळे त्यांना स्वायत्ता होती, ते 370 कलम हटवलेला आहे. आणि याच्यातून जम्मू आणि काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आणि दुसरा लडाख हा एक केंद्रशासित, असे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण केलेले आहेत. ठीक आहे. ऑपरेशन पोलो कशाशी संदर्भात आहे? ठीक आहे, तुम्ही जालना जिल्ह्याची पोलीस पाटीलची भरती देतात, हा प्रश्न त्या रिलेटेड मराठवाड्या संदर्भात महत्वाचा आहे. ऑपरेशन पोलो, ऑपरेशन पोलो कशाच्या संदर्भात आहे? गोवा मुक्ती संदर्भामध्ये आहे का? हैदराबाद संस्थानाचं विलिनीकरणा संदर्भात आहे का? दादर नगर हवेली मुक्ती संदर्भात आहे का? पंजाबमध्ये शांतता प्रस्ताव. तर ऑपरेशन पोलो हे हैदराबाद भारतामध्ये विलीन करण्यासंदर्भातलं ऑपरेशन पोलो आहे. आणि 1948 ला मग 1948 ला हैदराबाद भारतामध्ये विलीन झाले. कधी? 1948 ला हैदराबाद भारतामध्ये विलीन झाले. लक्षात ठेवा, ऑपरेशन पोलो त्यासाठी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कुठली आहे? आता आपण नदी प्रणाली पाहणार आहोत, त्याच्यामध्ये तुमची गोदावरी, कृष्णा सगळ्या नद्या घेणार ज्या महाराष्ट्राच्या महत्वाच्या आहेत. ठीक आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कुठली आहे? कृष्णा, भीमा, तापी, गोदावरी. तर महाराष्ट्रात सगळ्यात लांब नदी गोदावरी आहे. गोदावरीला वृद्ध गंगा म्हणतात, जीवनदायिनी असे वेगवेगळे नाव गोदावरीला आहेत. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कुठली आहे? तर गोदावरी नदी आहे. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झालेलं आहे? बघा, या अगोदर तुम्हाला मी बाबा आमटे सांगितले, त्यावेळेस ते भारत जोडो आंदोलन आहे. आणि भारत छोडो आंदोलन 1942 चा, 1942 ज्याला चले जाओ म्हणतो आपण, चले जाओ आंदोलन. भारत छोडो आंदोलन दुसरं नाव काय? चले जाओ आंदोलन. हे सुद्धा 1942 भारत छोडो आंदोलन किंवा चले जाओ आंदोलन म्हणतात. मग
1947, 1920 असहकार आंदोलन 1920 आहे. ठीक आहे. सविनय कायदेभंग 1930 असहकार आंदोलन असहकार आंदोलन 1920 आहे. सविनय कायदेभंग 1930 आहे. आणि भारत छोडो आंदोलन 1942, त्याला चलो आंदोलन असं सुद्धा म्हणतात. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या प्रकारचं सरोवरचं उदाहरण आहे? आता इथं तुम्ही म्हणता सर जालना जिल्ह्याचं म्हणताय तुम्ही आणि बुलढाणा दिलाय, तर जालना जिल्ह्याच्या रिलेटेड जवळच जालना जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्याची सीमा आहे, म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे. तसे सामान्यांचे तुम्हाला 20 प्रश्न आहेत, त्या सुद्धा महत्वाचा आहे. मग बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार जे सरोवर आहे, मग प्रश्न विचारतात तुम्हाला की हे लोणार सरोवर कुठल्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्ह्यात आहे. तर कोणत्या प्रकारच्या सरोवराचं उदाहरण आहे? कुठल्या खारं आहे ते, पण प्रकार कुठला आहे? तर ते उल्कापिंड या प्रकारचं सरोवर आहे. उल्कापिंड नावाचं या प्रकारे ते सरोवर निर्माण झालेलं आहे लोणारचं आणि खाऱ्या पाण्याचा. मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्र दिन कधीचा आहे? 1 मेचा. ठीक आहे. प्रश्न काय तुम्हाला? मराठी भाषा गौरव दिन काय? मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे. आणि पुन्हा तुम्हाला दुसरा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र दिन कधीचा आहे? तर 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. बघा 1 मे हा काय आहे? हा महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिन हा 1 मे आहे. 1 मे तुमचा महाराष्ट्र दिन आहे. पण प्रश्न तुम्हाला मराठी भाषा गौरव दिन विचारलेला आहे, 1 मे नाही विचारला. ठीक आहे. तर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा. पण का बरं? तर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. कुसुमाग्रज त्यांचं पूर्ण नाव विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. काय? विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं. आणि त्यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आहे, जो आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून काय करतो? साजरा करतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळानुसार कुठला? भारतातलं सगळ्यात मोठं राज्य कुठलं क्षेत्रफळानुसार? बघा भारतातील सर्वात मोठं राज्य कुठलं क्षेत्रफळानुसार कुठलं आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान की उत्तर प्रदेश? तर बघा नंबर 1 राजस्थान हे भारतातलं सगळ्यात मोठं नंबर 1 क्षेत्रफळाने राज्य आहे. नंबर 1. नंबर 2 मध्य प्रदेश आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा नंबर 3 लागतं क्षेत्रफळानुसार. बघा मग तुम्हाला प्रश्न विचारता की भारतातलं क्षेत्रफळानं सगळ्यात मोठं राज्य कुठलं आहे? तर राजस्थान. 2 नंबरचं मध्य प्रदेश. आणि महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार 3रा क्रमांक लागतो. कितवा? 3रा क्रमांक. मग लोकसंख्यानुसार भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्येचं राज्य कुठलं आहे? तर उत्तर प्रदेश हे लोकसंख्यानुसार भारतातलं सगळ्यात मोठं राज्य आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणाची आहे? कोणत्या राज्याची? उत्तर प्रदेश. लोकसंख्येमध्ये 1 नंबरला, लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे. आणि 2 नंबरला कुठलं राज्य आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे, हे लोकसंख्येमध्ये 2 नंबरला. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे, लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा 2रा क्रमांक आहे. गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे? कुठे गेट ऑफ इंडिया? मुंबईला आहे. आताच गेलो सगळेजण. तर मुंबईला गेट ऑफ इंडिया कुठे आहे? तर मुंबई इथं आहे. जालना जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कुठली आहे? बघा इथं तुम्हाला प्रश्न असा विचारू शकता, जालना जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कुठली आहे? तर कृष्णा नाहीये, तापी नाहीये, भीमा नाही. आपल्याकडे नाही. कृष्णा वाहते का? तापी, भीमा नाही. मग गोदावरी वाहते आणि पूर्णा सुद्धा. तर गोदावरी लक्षात ठेवा. परंतु जालना जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी जर कुठली म्हटले तर कुंडलिका. जालना शहर हे कुठल्या नदीवर वसलेलं आहे? तर कुंडलिका नावाची नदी. कुंडलिका बघा, कुंडलिका नावाची नदी आहे. कुंडलिका. या कुंडलिका नदीवर जालना शहर वसलेलं आहे. कुंडलिका नदीवर. कुठलं शहर? जालना. मग प्रश्न विचारतील जालना शहर कुठल्या नदीवर वसलंय? तर कुंडलिका नावाच्या नदीवर वसलेलं आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे? भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं असा साधा प्रश्न सुद्धा विचारतील. मग महाराष्ट्र राज्यात या महाराष्ट्र स्थापना कधी? तर 1 मे 1960 या दिवशी 2 राज्याची निर्माण झालं. 2 राज्य भारतातून 2 राज्य निर्माण झाले. कधी? महाराष्ट्राची स्थापना जी झाली तेव्हाच 1 मे 1960 ला 2 राज्य निर्माण झाले. मुंबई प्रांत. ठीक आहे. मुंबई प्रांत होता. या मुंबई प्रांतातून द्विभाषिक मुंबई राज्य
या द्विभाषिक मुंबई राज्यातून मग दोन राज्याची निर्मिती झाली. एक मे 1960 लाच. एक म्हणजे आपलं महाराष्ट्र, एक मे 1960 ला महाराष्ट्र आहे, आणि दुसरं गुजरात. मराठी बोलणाऱ्यांचं महाराष्ट्र आणि गुजराती बोलणाऱ्यांचं गुजराती, असे दोन राज्य 1 मे 1960 ला निर्माण झालेले आहे. खालीपैकी कोणता किल्ला जालना जिल्ह्यामध्ये आहे? आता जालना जिल्ह्यात बघा, देवगिरीचा दौलताबाद किल्ला हा छत्रपती संभाजीनगरला आहे. अंबाजोगाई, जामसमर्थ हे जालन्यामध्ये आहे, पण किल्ला आहे का नाही? तर जालन्याचा किल्ला किंवा त्याला भोकरदन किल्ला म्हणतात. लक्षात, हा प्रश्न विचारलेला आहे बरं का तुम्हाला. कोतवाल भरतीला प्रश्न विचारला, पोलीस पाटील विचारतील पोलीस भरतीला, सॉरी तुमच्या पोलीस पाटील भरतीला. खालीपैकी कोणता किल्ला जालना जिल्ह्यात आहे? त्याला जालना किल्ला म्हणतात किंवा भोकरदनचा किल्ला म्हणतात. ठीक आहे. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? कुठली महिला आहे जी भारताची पहिली महिला पंतप्रधान बनलेली आहे? सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी की प्रतिभाताई पाटील? तर भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण आहे? तर इंदिरा गांधी ही भारताची पहिली महिला पंतप्रधान आहे. त्याच्यानंतर भारताची पहिली मुख्यमंत्री कोण आहे? भारतातली पहिली महिला मुख्यमंत्री, भारतातली पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे? तर सुचेता कृपलानी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रांत होता, उत्तर प्रदेशची पहिली महिला ही मुख्यमंत्री आहे. पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू, आणि पहिली महिला राष्ट्रपती, पहिली महिला राष्ट्रपती. पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, सध्याच्या राष्ट्रपती आहेत त्या. पहिली महिला मुख्यमंत्री भारतातील उत्तर प्रदेश या राज्याची सुचेता कृपलानी, लक्षात ठेवा. आणि पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू. हे चार प्रश्न खूप महत्वाचे. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? महात्मा गांधींनी दिलाय का? चलो दिल्ली. ठीक आहे. इथं काय तुम्हाला जय जवान जय किसान हा नारा दिलेला आहे, चलो दिल्ली नाही विचारलेलं. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिलेला आहे? महात्मा गांधींनी दिलाय का रे बाबांनो? पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलाय, लाल बहादूर शास्त्रींनी दिलेला आहे का अटल बिहारी वाजपेयी? तर जय जवान आणि जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला. आणि मग अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा नारा दिलाय, पण कुठला आहे? जय जवान जय किसान जय विज्ञान, अटल बिहारी यांचा. परंतु जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला आहे, लक्षात ठेवा. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठं आहे? तर भारताचं सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे. जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध जामसमर्थ हे कुणाचं जन्मस्थान आहे? कुणाचं जन्मस्थान? समर्थ रामदास स्वामी यांचं ते जन्मस्थान आहे. पोलीस पाटील हे कोणत्या कायद्यानुसार काम करतात? आता पोलीस पाटील भरती देत तुम्ही, आणि तुम्हाला पोलीस पाटील हेच माहिती नाही तर माहित असणं गरजेचं. तर पोलीस पाटील हे कोणत्या कायद्यानुसार काम करतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं. कुठला? भारतीय दंड संहिता IPSC नुसार, फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC नुसार, की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 यानुसार पोलीस पाटील हे काम करतात. मग पोलीस पाटील कुठल्या कायद्यानुसार काम करतात हा प्रश्न तुम्हाला आला तर माहित असलं पाहिजे. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटील काम करतात. इथं कधी तुम्हाला चुकीचं म्हणून काय देतील बघा पर्याय? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1965, 1967, 1970, 1980 काही देतील, पण हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटील काम करतो. ठीक आहे. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कुठला? आता राज्य प्राणी पाहिला आपण से करू. ठीक आहे. मग राज्य वृक्ष कुठला आहे? वड हा भारताचा राज्य वृक्ष आहे. ठीक आहे. वड हा काय आहे? भारताचा आहे. महाराष्ट्र कुठला आहे? तर आंबा हा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. कुठला? महाराष्ट्राचा आंबा. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं? मिसाईल मॅन कोणाला ओळखलं जातं बघा? भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखलं? कोण आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. कुठले? मिसाईल मॅन. कोण? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. माझी कन्या भाग्यश्री योजना कुठल्या राज्याची योजना आहे? माझी कन्या भाग्यश्री योजना कुठल्या राज्याने राबवलेली योजना आहे? गुजरातने राबवली का? राजस्थाननी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश? तर माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र राज्याची योजना आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना कुठले? तर महाराष्ट्र राज्याचे. जसं लाडली बहीण योजना,
लाडली बहना, लाडली बहना योजना ही मध्य प्रदेशची आहे आणि लाडकी बहीण योजना याच लाडली बहीण योजनेच्या धर्तीवर आपण लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र राज्याने. जसं माझी कन्या भाग्यश्री योजना आहे तसं लाडकी बहीण योजना सुद्धा महाराष्ट्र राज्याचीच आहे. जालना जिल्ह्याच्या पूर्वेला कुठला जिल्हा आहे तुम्हाला सांगितलं मी, जो काही या अगोदरचा व्हिडिओ टाकलेला आहे तिथं चेक करून घ्या. जालना जिल्हा पूर्वेला, पश्चिमला, ठीक आहे, आग्नेयला, वायुव्येला, नैऋत्येला कुठला जिल्हा आहे, दक्षिणेला कुठला आहे. तर जालना जिल्ह्याच्या पूर्वेला कुठला जिल्हा आहे, परभणी, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर. तर परभणी हा जो जिल्हा आहे हा जालना जिल्ह्याच्या पूर्व दिशेला. ठीक आहे. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कुठला आहे, पंचायत राज या व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कुठला आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विधानसभा. आता बघा पंचायत राज काय, पंचायत राज, या पंचायत राज मध्ये जर पाहिलं असेल तर 3 स्तर आहे. 3 स्तर आहेत ते सगळ्यात खालचा स्तर तुम्हाला, पहिला स्तर आहे जिल्हा परिषद, दुसरा स्तर आहे पंचायत समिती आणि तिसरा स्तर आहे कुठला, ग्रामपंचायत. हा तर सगळ्यात खालचा स्तर ग्रामपंचायत, त्याच्यावरचा पंचायत समिती आणि त्याच्यावरचा जिल्हा परिषद. मग तुम्हाला काय विचारेल, पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कुठला आहे, ग्रामपंचायत. सगळ्यात वरचा स्तर विचारलं तर जिल्हा परिषद, मधला स्तर विचारलं तर पंचायत समिती. एवढं लक्षामध्ये ठेवा. आणि महाराष्ट्र विधानसभा इथं आहे, महाराष्ट्र विधानसभा एकूण किती सीट आहेत तर 288 हे महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये एकूण सीट आहे. प्रश्न विचारतील, ऑप्शन दिसलंय म्हणून सांग. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे कुठं आहे, त्याचं अगोदरचं नाव होतं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. त्याचं नाव बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय केलेलं आहे. आणि हे कुठं आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कुठं आहे तर हे मुंबई या ठिकाणी आहे. त्याचं अगोदरचं नाव होतं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, त्याचं आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय नाव झालेलं आहे. ओके, पुढचं चालेल. ओके, या प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन आता रेग्युलर पोलीस पाटील भरतील आपल्या बॅच मध्ये तुम्हाला घेणारे, काळजी करू नका. ज्यांनी बॅच घेतली असेल पोलीस पाटील तर व्हॉट्सअपला पाठवा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि सर नोट्स पाठवा म्हणून प्रश्नपत्रिका पाठवून मेसेज करा. सगळ्यांना नोट्स प्रश्नपत्रिका तुमच्या व्हॉट्सअपला मिळतील, काळजी करू नका. आपल्या ऍप मध्ये सुद्धा मिळतील. ठीक आहे. चलो, आणि आपला नंबर 95 परत एकदा देतोय, लक्षात ठेवा. या नंबरला व्हॉट्सअपला संपर्क करा, 95526295 आणि 63. ठीक आहे. चलो.